सकाळ सकाळ सगळ्यांची लाईन चालले पताकासाठी. प्रत्येकाच्या अरबाब येते इथं. स्पॉन्सर येते. नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आज सकाळ सकाळ आमची आज धमाल चालले, कारण विजा संपली होती, ती रिन्यू पण झाली आणि त्याचबरोबर आज पताका बनवायचा आहे, तर त्यासाठीच चाललोय. संपल्याला विजा झाला 7 तारखेला, गेल्या महिन्यात संपलेली, 1 महिना चालतो. विजा रिन्यू झाली, मात्र आठवडा जास्त झाला. कार्ड बनवायचा होता, तर आता चाललोय. त्याच्या उमाने स्टाफने टोकन पण घेतलाय. सकाळी गेलो लवकर तर लवकर पण होईल, कारण रमजान चालू असल्यामुळे मग पटकन बंद पण होतात, त्या लोकांचे रोजे पण असतात. तर तेच चाललोय. पटापट निघून पण झालो तयार, तर चला. भरलेस का? जशू निघाला? हा काय का पाहिजे? ठीक आहे, घे मग. आज फोन हवाय, हम चहा पिऊ दे. उभे उभे मिळतो, नाही बाहेर काय भेटणार नाही खायला. बाहेर खायचं ना? नाही, रमजान चालू आहे, मारते. सर्व दुकानं रात्रीच उघडतात, मॉर्निंगला नाही उघडतात. ते रोजा त्यांना जाम धूप लागतं, ते रोजाच पडतात. बरोबर आहे, त्यांना धूप लागतं ना भरपूर ऊन, ते रोजा पडतात. बरोबर, घरी जातात ते नमाज पडायला. हो, शांत आहे. सिग्नलला पण गर्दी नाही ऑफिस टायमाला. पूर्ण इलाका शांत आहे ना, रमजान आहे म्हणून. तुझं कुठं आलोय? पोलीस स्टेशन. पताका बनवायला. काय पताका? मी इथं आलो फोटो घ्यायला. माझा गेल्या वेळेला आलेलं ना, बाबा गेले, आम्ही पण आहे आतमध्ये. थोडासा काहीतरी प्रिंटर म्हणजे चालू नव्हते त्यांची सिस्टम, त्याच्यासाठी थांबलेलं आहे. आता काय माहिती झाले की काय. उशीर पोलीसची गाडी बघते बघ, चाचा चौधरी आहे. पुढं पण एक 4 चेअरची पोलीसची गाडी. कुठं आहे? तीच 4 व्हीलर आहे, तीच. तिथं काय धावतंय पळतंय. मिट्टी म्हणजे आम्ही रॉंग साईडला गेलेली. आता आलोय पताकाच्या ऑफिस जवळ. ऑफिस आहे त्यांचं. सकाळ सकाळ सगळ्यांची लाईन चालले पताकासाठी. प्रत्येकाच्या अरबाब येते इथं. स्पॉन्सर येते. गेलेलो रेसिडेंट कार्ड बनवायला. टोकन पण मिळाला आणि नंतर त्यांची सिस्टमच चालू नव्हती. सिस्टमचा काहीतरी त्यांचा इश्यू झाला, पूर्ण सिस्टमच त्यांची बंद पडली. थोडा टाइम थांबलो, पण 9:30 झाले. सकाळी 7ची ड्युटी असते. कुदळची शाळा उद्यापासून चालू होते. जिंना मी तरी पण बोलली होती की गुरुवारी लास्ट टाइम चला जाऊन नंतर बघा. आज त्यांचं मन ते नाही. इथून दुसऱ्या ठिकाणी पण होतं बॅलगावला एचकेला, पण आता इथून अर्धा तास पाहिजे जायला, अर्धा तास यायला. प्लस तिथे किती नंबर असेल किती नाही माहिती नाही. टाइम झाला तर परत, आणि याचा मंथ एंड असल्यामुळे एवढं पण शक्य नाही होणार. मी म्हटलं नको, आता कॅन्सलच करूया, बघू उद्या.
ची शाळा पण उद्या लवकरची 7:30ची आहे. 8ची शाळा असायची तेव्हा ओके, आणि उद्या शाळेचा पहिला दिवस आहे म्हणजे जायलाच पाहिजे. नवीन टीचर मुलं 30 आहेत. यावर्षी बरं आहे, मुलं सगळीकडे सपोर्ट नाही करणार, म्हणजे त्याच क्लासमध्ये. नाही तर काय व्हायचं की मुलं या क्लासमधून त्या क्लासमध्ये म्हणजे शिफ्ट व्हायची, सगळीकडे मिक्सअप व्हायची. जरा तुला थोडासा पण धीर नव्हता, सबुरी नव्हती. खा सावकाश खा. तिथं काय खायला नसता भेटला ना, तर घेऊन गेलेस, रिटर्न आणलंस. सचिनचा आताच कॉल आला होता की परत जावं लागेल. म्हणजे काय झालं कळत नाही, ओपन नव्हतं होत ना ते सेटिंग त्यांची, म्हणजे जे असतं ते डाटा. तर आता ते बोलले की होत झाले, तिथून कॉल आलेला की या म्हणून. जाणं जरूर आहे, कारण घरची उद्यापासून शाळा चालू होते आणि त्याच्यानंतर सुट्टी पण चालू होते. म्हणजे 1 महिना पण कम्प्लीट होते, नंतर परत चार्ज लागतील 10 रियाल. त्यापेक्षा गेलेलं बरं आहे. चला, तर मग उद्या ठरवलेलं की उद्या जायचं म्हणून. 1 दिवस दोषला मग खाडा करावा लागला असता. आणि पहिला दिवस शाळेत असल्यावरती मुलं जातात ते सगळ्यात बेस्ट असतं की हा चल 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 ते राहते मला एक हलवा करायला. तर आताच आलो. मी आल्याच्या नंतर कपडे वगैरे पण चेंज करून बसलेलो. बोला आता काय होणार ना, उद्या जायला लागेल. पण परत सचिनने फोन केले की पाठोपाठ निघा आणि चला. त्यांचं ते काय बोलतात सिस्टम ओपन झाले. बोललं ओके ठीक आहे. तिथं पण एवढी रश होती की विचारूच नका. गेलो तर त्याच्यामध्ये काही दोघांचे पण एक्सपायर म्हणजे संपले होते, तर दोघांना पण काढायचं होतं. तर टाइम गेला. एक तर त्याच्यामध्ये माझी फिंगरप्रिंट लवकर येत नाही. गर्मीमुळे माझे हात पटापट शेजवत होते. किती वेळा टिश्यू घेतला, पुसलं प्रेस करायला, बट झाला. ते पण घाबरत होते की येतं इतकी नाही फिंगरप्रिंट, नाही तर परत प्रॉब्लेम व्हायचा. झाला, दोघींचा पण झाला, माझा पण झाला. सचिनचा स्टाफ पण होता, ओमानी स्टाफ पण होता सोबत. तेच फोटो होते. आणि हा आता आलो जवळपास. जेवण नाही मी बनवून गेलेले, 12 वाजले. सचिनचा पण आज मंथ एंड आहे, तर ते मला बोलले की तुम्ही जेवण बनवा, जेवण वगैरे घ्या, मला लेट होईल यायला. तसे पण 12 वाजलेली नाही, येऊन मी बनवले ना. बोली थोडा टाईम आहे ना, नंतर मग बघते मी बनवते थोड्या वेळाने, काय करायचं आहे. तेवढ्यातच फोन आला आणि 10:30 की चला जायचं आहे म्हणून. तर 12 वाजले, 11:30 1.5 तास गेला त्याच्यामध्ये. ठीक आहे, काय हरकत नाही. जेवण बनवायचं आहे ना, आता जेवायचं आहे. काहीतरी बनवते सिंपल. कालची भाजी आहे, डाळ आहे, चण्याची भाजी आहे, डाळ आहे, भात आहे, चपातीला पीठ लावलं आहे, थोडीशी सुकटच बनवते सगळ्यात बेस्ट.